आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। साई संस्थानकडून साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो। यंदाचा 107वा पुण्यतिथी उत्सव आहे। 4 दिवस हा साजरा केला जातोय आणि आज सकाळी साईबाबांच्या काकड आरतीने या उत्सवाला प्रारंभ झालाय। साईंच्या समाधी मंदिरातून बाबांचा फोटो, पोथी, वीणेची सवाद्य मिरवणूक काढत या उत्सवाला सुरुवात झाली। संदर्भात घेणार आहोत सुनील दवंगे यांच्याकडनं। सुनील, आज 107वा पुण्यतिथी महोत्सव होतोय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच साईबाबांच्या शिर्डीमध्ये बाबांनी आपलं पूर्ण हयात जी आहे ती बाबांची कर्मभूमी म्हणून शिर्डीकडे बघितलं जातं। आणि 15 ऑक्टोबर 1918 रोजी बाबांचं विजयादशमीच्या दिवशी दुपारी बाबांनी आपला देह ठेवला, बाबांचं महानिर्वाण झालं आणि त्यानंतर बाबांची समाधी जी आहे ती या ठिकाणी साईबाबा समाधी मंदिर म्हणून या ठिकाणी मोठीवड्यामध्ये बाबांना समाधिस्थ करण्यात आलं। त्यानंतर जे आहे ते पुढच्या वर्षापासून 1919 पासून पहिली पुण्यतिथी उत्सव जो आहे तो साईबाबांच्या शिर्डीमध्ये साजरा करण्यात आला। आज तागायत जो आहे तो 107वा हा पुण्यतिथी उत्सव जो आहे साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी साजरा केला जातोय। देशाभरातून साधारण 3 लाख भाविक जे आहेत ते शिर्डीला साईबाबांच्या या 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवामध्ये सहभागी होण्याची शक्यता जी आहे संस्थांकडून वर्तवली जाते। त्या पद्धतीने साईबाबा संस्थांच्या वतीने सर्व प्रकारची व्यवस्था जी आहे या ठिकाणी करण्यात आली। आज सकाळी काकड आरतीनं बाबांच्या काकड आरती झाल्यानंतर साईबाबांचा फोटो, पोथी आणि याची सवाद्य मिरवणूक जी आहे ती साईबाबांच्या समाधी मंदिरातून गुरुस्थानमध्ये पोहोचली। या ठिकाणी पूजा विधी होऊन द्वारकामाईमध्ये अखंड पारायण जे आहे ते सुरू झालेलं आहे। आणि उद्या जो आहे तो विजयादशमीचा म्हणजे साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं या ठिकाणी साईबाबांचं अखंड पारायण जे आहे त्याची समाप्ती होऊन त्या ठिकाणून सवाद्य मिरवणूक निघणार आहे आणि सकाळी 9 वाजता या ठिकाणी साईबाबांची भिक्षाटोळी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल। एकंदरीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम जो आहे उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे। नक्कीच सुनील, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।